नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। जसं तुम्हाला थंबनेल वरून पण समजलं असेल आणि आता मी पुस्तक पण ठेवलेलं आहे की नवीन सिरीज मी स्टार्ट करते आहे आणि ती कशावर असणार आहे तर कंबाईन मुख्य परीक्षेचे जे पेपर झालेले आहेत आतापर्यंतचे तर ते विश्लेषणासह या पुस्तकात दिलेले आहे आणि हेच मग मी तुमचे या पुस्तकातून करून घेणार आहे। मोठं पुस्तक आहे हे, आजच घेतलं मी आणि कोणाचं आहे तर आदरणीय प्रवीण चोरमले सरांचा। ठीक आहे, तर मग ह्या पुस्तकातून मी तुमचे 5 विषय घेणार आहे जे कंबाईन मुख्य परीक्षेसाठी आहे। अनुक्रमणिका पण मी तुम्हाला दाखवते, पण त्याआधी हे बघून घ्या काय काय दिलेलं आहे। कंबाईन बघा, प्रोफेसर प्रवीण चोरमले, नंतर कंबाईन मुख्य परीक्षा 2025 गट ब आणि क। ठीक आहे, दोन्हींचे दिले आहे। वर्गीकरण आणि विश्लेषणात्मक प्रश्नसंच 2012 ते 24। ठीक आहे, सामान्य विज्ञानाच्या तयारीसाठी राज्यसेवा पूर्वच्या 2012 ते 2023च्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह समावेश। मला असं वाटतं या पुस्तकाचं हे वैशिष्ट्य आहे की याच्यात काय केलेलं आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जे काही प्रश्न आलेले आहेत 2012 ते 2023चे या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह समावेश दिलाय। दुसरी आपली काय मदत होणार आहे, करंट आकडेवारी व महत्त्वाच्या फॅक्टचा विषय अनुरूप सहभाग दिलेला आहे। ठीक आहे, आणि बाकी ह्या गोष्टी लेटेस्ट अभ्यासक्रमानुसार सर्व प्रश्नांचा समावेश आणि 70+ गुणांची हमखास हमी। ठीक आहे, तर आता मी तुम्हाला याची हे दाखवते की इंडेक्स कशी आहे बघा। तर या पद्धतीने ही इंडेक्स आहे, प्रत्येक टॉपिक वेगवेगळा करून दिलेला आहे। याच्यातूनच मी तुम्हाला शिकवणार आहे। टोटल 5 सब्जेक्ट आहे, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान आणि पॉलिटिकल सायन्स। ठीक आहे, असे 5 विषय याच्यात घेतलेले आहेत। तर मग मी ही सिरीज लवकरच तुमची स्टार्ट करणार आहे। फक्त एक तुम्हाला सांगायचं होतं की ही नवीन सिरीज आहे। बरं, दुसरी गोष्ट, ही सिरीज मी स्टार्ट करणार आहे ती नेमकी फक्त जे मुख्य परीक्षेला ॲप्लिकेबल आहे स्टुडंट त्यांनाच आहे का कोणकोणत्या स्टुडंटला आहे आधी ते बघा। की ही जी सिरीज असणार आहे ती ओव्हरऑल सगळ्या स्टुडंटसाठी, म्हणजे मला नाही वाटत कोणते स्टुडंट याच्यातून गाळले जातील किंवा कोणाला असं कोणी नसेल की ज्यांना ही सिरीज उपयुक्त नसेल। तरी ऐकून घ्या की MPSCच्या जेवढ्या एक्झाम आहे त्या सगळ्यांसाठी, फॉर एक्झाम्पल जे राज्यसेवा पूर्व देतील त्यांच्यासाठी पण डेफिनेटली, त्यानंतर कंबाईन पूर्व आणि मुख्य त्यासाठी सुद्धा, नंतर सरळ सेवेसाठी सुद्धा। ठीक आहे, म्हणजे आता तलाठी भरती पुन्हा येणार आहे, अजून सरळ सेवेच्या बाकी कोणत्या एक्झाम होत असतील तर त्यासाठी पण ही खूप महत्त्वाची आहे, कारण हे मुख्य परीक्षेला विचारलेले प्रश्न आहे बरोबर। आणि काठिण्य पातळी पण यांची खूप आहे। ग्रुप बी पेक्षा ग्रुप सी चे प्रश्न जास्त टफ असतात। ठीक आहे, आपला समज उलटा असतो, पण ग्रुप सी ला टफ असतात प्रश्न सायन्सचे त्यातल्या त्यात। ठीक आहे, त्याच्यानंतर UPSC चे जे कोणी प्रिपरेशन करत असेल तुम्ही एक ही सिरीज ऐकली तरी तुम्हालाही फायदाच होणार आहे। तर अशा पद्धतीने असा सगळ्यांना या सिरीजचा फायदा होणार आहे। त्यामुळे असं नाही की जे फक्त प्री पास झाले ज्यांचा स्कोर चांगला आहे त्यांच्यासाठीच ही सिरीज आहे। ही सिरीज सगळ्यांसाठी 100% उपयुक्त आहे, हे मी तुम्हाला सांगते। ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे तर झालं मी कशातून शिकवणार आहे हे मी तुम्हाला सांगितलं। ठीक आहे, आता या व्यतिरिक्त मला हे सांगायचं आहे की या व्यतिरिक्त आपल्या कोणत्या कोणत्या सिरीज चालू आहेत आणि अजून कोणत्या सिरीज मी आणणार आहे। दुसरी गोष्ट जी आता कंबाईनचा पण रिझल्ट लागेल, राज्यसेवा प्रीचा पण रिझल्ट लागेल बरोबर। त्यामुळे कंबाईनची तयारी करणारे विद्यार्थी खूप आहेत। तर माझं म्हणणं काय आहे, त्यांची एक्झाम जूनमध्ये आहे बरोबर। तर माझा प्रयत्न काय असेल की आता आहे मार्च बरोबर, मार्च, एप्रिल आणि मे, आपण 3 महिने साधारण गृहीत धरू, 3 महिन्याला काही दिवस कमी। ठीक आहे, तर तेवढ्या वेळात मला ही सिरीज तुमची कंप्लीट करून घ्यायची माझी म्हणजे मी प्रयत्न करणार आहे। जसं
मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते की मी शब्द देत नाही, पण मी प्रयत्न करणार आहे, बरोबर. हे असंच मी 100% करून दाखवेल असं मी कधीच म्हणत नाही, पण माझे नेहमी प्रयत्न असतात आणि तुम्हालाही माहिती आहे ते प्रयत्न मी आत्तापर्यंत पूर्णत्वास नेण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे, ठीक आहे. तर मग त्याचाच एक भाग मी तुम्हाला म्हणून आता सांगते. आता या पुस्तकाविषयी तर माझं सांगून झालं आहे की ही सिरीज मी चालू करते आहे. याचे लेक्चर्स रेग्युलर येतील, रेग्युलर, कारण आपल्याला हे कंप्लीटच करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे, ह्या पुस्तकाव्यतिरिक्त आपल्या कोणत्या सिरीज ऑलरेडी रन होत आहेत तर त्या फक्त ज्यांना माहिती म्हणून ऐकायचं असेल ते नक्कीच ऐकू शकतात. ही कोणत्या कोणत्या सिरीज आपल्या चालू आहेत तर बघा, मराठीसाठी मी आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरते आहे, ज्याच्यातलं आपण काय कंप्लीट केलं आहे हे बघा. ज्याच्यातलं मी म्हणजे शब्दसंग्रह ऑलमोस्ट सगळा कंप्लीट केला आहे मी, ठीक आहे. आणि प्लेलिस्ट पण तयार आहे, तुम्ही जाऊन बघू शकता आणि खूप सारे विद्यार्थी बघतात पण आहे, ठीक आहे. समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, ध्वन्यार्थ, एका शब्दाबद्दल शब्दसमूह, मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ, वाक्प्रचार, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, अलंकारिक शब्द. तर शब्दसंग्रह आपला ऑलमोस्ट झालेला आहे. हां, म्हणजे आपण एक एक छोटा छोटा पाठ करत आपण मेन्सच्या दृष्टीने सगळा अभ्यास कंप्लीट करणार आहोत, ठीक आहे. म्हणजे लँग्वेज पण एका साईडला आपण कंप्लीट करू आणि त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप जे GSचे टॉपिक आहेत ते पण आपण PYQ कंप्लीट करू, ठीक आहे. आता जसं आपण हा शब्दसंग्रह कंप्लीट केला आहे, याच्यानंतर मी हे साहित्यविषयक जे आहे पॉईंट्स दिलेले हे पण कंप्लीट करून घेणार आहे. दुसरी गोष्ट मग आपण वळणार आहोत ग्रामरकडे. हां, म्हणजे आता मी हळूहळू ग्रामरचे टॉपिक कंप्लीट करून घेईल. हां, हे झालं मराठीच्या बाबतीत. आणि हो, मराठीचे जेव्हा आपलं हे सगळं होईल, जसे शब्दसंग्रह झाले, ग्रामरचे टॉपिक झाले, मग माझं काय असेल की तुमच्याकडून PYQ नीट करून घ्यायचे. हा एक त्याच्यातला भाग असेल. म्हणजे आपले जे जे इनिशिएटिव्ह मी राबवते ते थोडे थोडे का होईना आपले कंप्लीट झालेले आहेत आणि काही काही तर पूर्ण कंप्लीट झाले. नंतर मी लँग्वेजसाठी काय वापरते, आदरणीय MJ शेख सरांचे मी 2 बुक्स घेतलेले आहेत. एक PYQचं ॲनालिसिसचं आहे आणि एक पूर्ण ग्रामरचं आहे, ठीक आहे. आणि याच्यावरही सिरीज स्टार्ट झालेली आहे. हां, आता याच्यावरही जसे मी मराठीचे शब्दसंग्रह कॉन्स्टंट घेतले बघा, जे मला फॉलो करतात, एका दिवसात म्हणजे काही दिवसात मी कंप्लीट करून गेले, तसंच मला एक थोडासा वेळ मिळाला ना तसेच माझे हे पण कंप्लीट होतील, कळलं. कारण मला पण स्टडी करावा लागतो, मी डायरेक्ट काही येऊन वाचून दाखवत नाही, बरोबर. मलाही सगळं बघावं लागतं. आणि दुसरं गोष्ट हे असते की तुम्हाला सोप्या पद्धतीने मी कसं समजावून सांगू हे चक्र माझ्या डोक्यात चाललेलं असतं, ठीक आहे. त्यामुळे काही सिरीजला वेळ लागतो. तर मग हे 2 बुक्स आहेत, हे पण माझं आहे की एक जेवढं होईल तेवढं, बरं का. मी पुन्हा शब्द देत नाही, पण माझा प्रयत्न आहे की लँग्वेज पण तुमच्या कंप्लीट करून घ्यायच्या. याच्यातही आधी व्होकॅब करून घ्यायचं या दोन्ही पुस्तकातून, त्यानंतर आपण ग्रामरकडे वळायचं, ठीक आहे. हे झालं लँग्वेजचं. झालं लँग्वेजचे पण आपण PYQ करून घेणार आहोत. राहिली करंटची गोष्ट. करंटसाठी मी ही 17वी चालू घडामोडीची आवृत्ती आदरणीय देवा जाधव सरांची कंप्लीट करून घेतलेली आहे. कंप्लीट झालेल्यापैकी ही एक आपली संपूर्ण पुस्तक आपलं झालं आहे. याची प्लेलिस्ट पण तयार आहे. 17वी चालू घडामोडीची आवृत्ती म्हणजेच काय, तर हे जे इयरबुक जे मी आता ही स्टार्ट केलेलं आहे इयरबुक, तर इयरबुकमध्ये ज्या गोष्टी आहेत तेच याच्यात पण दिलेल्या आहेत, प्लस इयरबुकमध्ये बाकीच्या गोष्टी पण दिलेल्या आहेत. म्हणजे ज्यांना इयरबुक ही सिरीज कंप्लीट करायची आहे त्यांना काही ना काही करून हे याच्यातले व्हिडिओ तुम्हाला ऐकणं भागच आहे. कारण मग मी काय करते आहे, याच्यात ज्या गोष्टी रिपीट झाल्या त्या मी पुन्हा रिपीट करत नाही, ठीक आहे. झालं चालू घडामोडीचं पण आपलं एक विषय बाजूला पडला. त्याच्यानंतर हिस्ट्रीसाठी मी काय करते आहे, हिस्ट्रीसाठी ही एक सिरीज चालू आहे, आधुनिक भारताचा इतिहास, ठीक आहे. कोणाचं, आदरणीय वरद देशपांडे सरांचं हे पुस्तक आहे. याच्यातलं काय मी कंप्लीट केलं आहे, तर जे हा टॉपिक कंप्लीट केला आहे मी, काय होते गव्हर्नर, भारताचे गव्हर्नर जनरल, व्हॉइसरॉय, हे हा जो टॉपिक होता हा पूर्ण कंप्लीट झाला आहे. त्याच्यानंतर काय चालू आहे, आपली राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनं कंप्लीट करायचं काम चालू आहे. आता नेमकं राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनच आहे का हे, तर नाही. म्हणजे अधिवेशनं तर दिले आहे, पण ॲक्च्युली त्या वर्षात काय काय घडामोडी झाल्या आहेत ना, हे सगळं याच्यात कंप्लीट करून घेतलेलं आहे. तर आपले 3 अधिवेशनं झालेले आहेत.
2 अधिवेशनं झालेले आहेत आणि आपण पुढे ही पण सिरीज कंटिन्यू करणार आहे. ही पण सिरीज व्यवस्थित कंटिन्यू होईल. याच्यातली निम्मे तर गोष्टी झाल्याच, आपण हे पुढे कंटिन्यू करत आहोत. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर पुढे असणार आहे जसं आधुनिक भारताचा इतिहास माइंड मॅप आहे, तसंच आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास द माइंड मॅप बुक आहे, त्यांचंच आदरणीय वरद देशपांडे सरांचं. तर हे पण मी तुमचं कंप्लीट करून घेणार आहे. अजून स्टार्ट झालेलं नाही आहे, पण हे माझ्या पुढे प्लॅनिंगमध्ये हे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉलिटी PYQची सिरीज मी स्टार्ट केलेली आहे. त्याचा एक इंट्रोडक्टरी लेक्चर मी आणलं होतं की कोणते कोणते बुक्स मी तुम्हाला कोणत्या बुक्स म्हणून मी रेफर करणार आहे आणि सगळा कलेक्टिव्ह डेटा कसा देणार आहे. आणि गरज पडेल तिथे मी आदरणीय अभिजित राठोड सरांचे माइंड मॅप तुम्हाला दाखवणार आहे, असंही मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. त्यानंतर हिस्ट्रीजविषयी एक जे नवीन इनिशिएटिव्ह स्टार्ट केलं होतं, जे माझ्यासाठीच नवीन इनोव्हेशन होतं की म्हणजे मला ही गोष्ट माहीत नव्हती. आता याचं इंट्रोडक्टरी लेक्चर झालं आहे, त्यामुळे मी इथे जास्त काय बोलत नाही. तर ही जी आहे आधुनिक भारताची आवर्त सारणी. ठीक आहे. आदरणीय वरद देशपांडे सरांचंच हे आहे. तर याच्यात मी जास्त बोलत नाही कारण इंट्रोडक्टरी लेक्चर झालेला आहे. तर हा जो चार्ट आहे वॉल चार्ट, हा पण मी तुमचा कंप्लीट करून घेते आहे. ज्या वॉल चार्टचे मी काय म्हटले तुम्हाला छोटे छोटे पार्ट्स केले आहे शिकवण्याच्या दृष्टीने. नाही तर हा 30 बाय 20 इंचाचा खूप मोठा चार्ट आहे. तर असे मी हे पार्ट्स केलेले आहेत आणि हे पार्ट्स मी तुमचे स्टेप बाय स्टेप घेणार आहे. याचे 2 व्हिडिओ ऑलरेडी आलेले आहेत. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाकीचे आपले काय काय इनिशिएटिव्ह आहेत ते पण तुम्हाला सांगितले आहेत. आणि दुसरी गोष्ट, मग अपकमिंग अजून इनिशिएटिव्ह काय असतील, तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांची ही रिक्वेस्ट आहे की मॅथ्स आणि LR पण घेतात का तुम्ही, असं मग विचारतात ते. तो हो, मॅथ्स आणि LRची सिरीज पण स्टार्ट करायची आहे, पण मला सोर्सेस पण बघावे लागतात. त्यानुसार मग मला थोडं विचार करून मग एका प्रोसेसने जावं लागतं. ठीक आहे, की कशातून मी घेऊ शकते, या सगळ्या गोष्टी मला बघाव्या लागतात. कसं मी तुमच्यासमोर रिप्रेझेंट करू शकते. मग एक एक गोष्ट मार्गी लागली की तुम्ही मला सांगितलेले सजेशन्स माझ्या डोक्यात नक्कीच असतात, फक्त ते अंमलात आणायला थोडा वेळ लागतो. तर मग ते पण असेल की मी ती मॅथ्स आणि LRची सिरीज पण लवकरच स्टार्ट करेन, हे पण मी तुम्हाला आश्वासन देते. त्यानंतर मी तुम्हाला काही जरी अडलं किंवा काही शंका असेल तुम्हाला विचारायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारत जा. खूप जण मला सांगता एखादी गोष्ट सापडत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करता, मी तिथेच त्यांना त्या व्हिडिओच्या लिंक्स प्रोव्हाइड करत असते. ठीक आहे. नंतर टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम एकाक्षी MPSC नावाचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते तुम्हाला सांगितलेलं असतं. आणि आदरणीय वरद देशपांडे सरांचं पण टेलिग्राम चॅनल, मी त्यांच्या सगळ्या हिस्ट्रीच्या लेक्चर्सला माझ्यासोबत त्यांचंही टेलिग्राम चॅनल असतं, तुम्ही आमच्या दोघांचे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात. ठीक आहे. प्रत्येक लेक्चरच्या खाली हिस्ट्रीच्या मी त्यांचं पण टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे. तर तुम्ही म्हणजे इथून पुढे देत जाईल, काही याला राहिलंय माझं द्यायचं, पण मी इथून पुढे सगळ्याला देत जाईल. जेणेकरून काय असतं, समजा यांचे काही PDF असतील, सरांचे पुस्तकं आहेत माझ्याकडे, जर कोणाला म्हणजे त्यांचे माइंड मॅपचे पुस्तकं मला विचारणा केली जाते की हे बुक कोणतं आहे म्हणून, तर मग त्यांचे पण PDF मी अवेलेबल करून देत असते सरांच्या पण टेलिग्राम चॅनलला आणि माझ्याही टेलिग्राम चॅनलला. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने आपण हे इनिशिएटिव्ह स्टार्ट करणार आहोत. आणि पॉलिटीचं मी जसं तुम्हाला सांगितलं की माझे व्हिडिओ काही कालावधीनंतर येतील, पण 100% येतील. ठीक आहे. तर ते व्हिडिओ स्टार्ट झालेले आहेत. जसं मी पहिला व्हिडिओ टाकला की भारतीय म्हणजे संविधान सभेतील 15 महिला सदस्य, त्याच्यात मी ओव्हरऑल सगळं कंप्लीट केलं आहे. पण जसं मला तुम्हाला एक सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की जसं मी तुम्हाला हे सगळं सांगते ना की मी हे सगळं घेते तुमचं, पण एक तुमच्याकडून मला अपेक्षा असेल की मी ऑलरेडी काही व्हिडिओ तयार केलेले असतात, बरोबर. म्हणजे मी एक व्हिडिओ तयार करायला गेली आणि त्याच्यात समजा ऑलरेडी मी बाकीचे व्हिडिओ त्याच्यावर ट्रिक्सच्या स्वरूपात बनवलेले असतील, तर तुमचं काम असेल की तिकडे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही बघणं. कारण मग काय होतं, जर मी तेच सारखं रिपीट करायला गेली तर माझी पण एनर्जी खर्च होते, आपला वेळही वाया जातो आणि आपलं लेक्चर लेंदी होतं. तर तुम्हाला तेवढं एक कोऑपरेशन मला करावं लागेल की जेणेकरून तुमचंही फास्ट होईल आणि आपल्या पण सिरीज लवकरात लवकर कंप्लीट होतील.
आणि आपल्याला नुसतं कंप्लीट करायच्या मागे लागायचं नाही आहे, आपल्याला पाठ करून मग ते कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही माझे 17वी चालू घडामोडीची आवृत्ती ज्यांनी बघितली असेल, मी प्रत्येक ठिकाणी ट्रिक्स सांगितली आहे, मी सांगितलं लक्षात कसं ठेवायचं. तर मग तसंच आपल्याला प्रत्येक सिरीज कंप्लीट करायची आहे. ठीक आहे. तर त्यामुळे मी जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगेल की इथे इथे ही ट्रिकचे व्हिडिओ आहेत, तुम्ही प्लीज जाऊन तिथे ते बघत जा, कारण तुम्हाला पुढचं शिकणं सोपं होईल आणि मला शिकवायला जाणं म्हणजे शिकवणं तुम्हाला सोपं होईल. समजलं? तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.